नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विठ्ठल रामचंद्र राव. मी गोरेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणचा रहिवासी आहे. तर यावर्षी मी शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीवर सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर शून्य तंत्रज्ञान लागवड पद्धत जी आहे यामध्ये सुरुवातीला मी जमिनीची नांगरट करून घेतली. त्यानंतर माझ्या जमिनीमध्ये रोटर करून घेतलं आणि शेवटी मी 4.5 फुटाचे बेड पाडून घेतले. या 4.5 फुटावरच्या बेडवर मी 3 तासामध्ये सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर हे सर्व मार्गदर्शन मला श्री गुलाबराव खंडागळे यांनी केलेलं आहे. हे तंत्र समन्वयक संभाजीनगर या ठिकाणी नानाजी देशमुख शून्य तंत्रज्ञान याखाली समन्वयक म्हणून कार्यरत आहे. तर त्यांनी मला ही सोयाबीन म्हणजे शून्य तंत्रज्ञानानं आपल्याला कशा पद्धतीने पिकं घेता येतात आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केलं. तर पुढे जाण्याच्या अगोदर मी आपल्याला माझ्या सोयाबीनचे काही चित्र किंवा फोटो शेअर करू इच्छितो. तर बघा, ही सोयाबीन, या सोयाबीनची जे बेड आहेत ते बेड जवळपास 4.5 फुटावर पाडलेले आहेत. तरी 2 सरीमधलं अंतर हे आता मिळत आलेलं आहे. माझ्या सोयाबीनची लागवड ही 16 जून 2024ची आहे. तर आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर हे मुळं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जे की आपण म्हणत असतो की आम्हाला या मुळांची वाढ व्हायला पाहिजे. तर ते मुळांची संख्या या ठिकाणी भरपूर झालेली आहे. तर हे मशागत तंत्रज्ञान आहे. तर हे शेतकऱ्याला सुखी करणारं असं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला एकदा हे बेड पाडून घेतल्याच्या नंतर हे जवळपास 20 वर्ष पुन्हा यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही आणि कसल्याही प्रकारची यामध्ये मशागत करायची नाही. तर आपल्याला तण नियंत्रणाचा सर्वात मोठा प्रश्न उपलब्ध राहतो. तर हा तण नियंत्रण आपल्याला म्हणजे स्त्रियांमार्फत करायचं नाही किंवा निंदणी करून किंवा खुरपणी करून किंवा या कशानं करायचं नाही. तर ते संपूर्ण तण नियंत्रण आपल्याला तणनाशकाच्या साहाय्यानं करायचं आहे. तर आपण बघताय या सोयाबीनमध्ये आपल्याला थोडंसुद्धा तण दिसत नाही आहे. कारण जसं खंडागळे सरांनी मला मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे मी काय केलं, सुरुवातीला ज्यावेळेस टोकन पद्धतीनं पेरणी केली तर त्या पेरणीमध्ये पेरणी समोर झाली टोकन पद्धतीनं आणि मागून नंतर मी त्यामध्ये जे 40 दिवसाचं तणनाशक असतं की प्री इमर्जन्स त्याचा वापर केला आणि त्यामध्ये गरुड जे की ग्लायफोसेट असतं त्याचाही थोडा उपयोग केला. कारण जे पेरणीच्या अगोदरचं तण उगवलेलं आहे त्याचा बंदोबस्त व्हावा आणि नंतर 40 दिवस तण उगवू नये म्हणून प्री इमर्जन्स हे तणनाशकाची दोन्ही एकात मिसळवले आणि त्याची फवारणी करून घेतली. त्यानंतर थोडं सोयाबीन 30-40 दिवसाचं झाल्याच्या नंतर त्यामध्ये तण थोडं दिसत होतं. तर पुन्हा मी तणाची जे साकेत तणनाशक आहे सोयाबीनवर चालतं त्याची फवारणी केली. तर मी सुखी आहे, समाधानी आहे आणि माझ्या सोयाबीनची वाढसुद्धा चांगली. तर हे सोयाबीनचा व्ह्यू आहे. दोन्ही सऱ्यामधलं अंतर जे आहे जे गॅप होता तो मिळून आलेला आहे. आता माझं सोयाबीन जवळपास 50 दिवस याला झालेले आहे. तर ही शून्य मशागत तंत्रज्ञान प्रत्येकानं अवलंबावं अशी माझी इच्छा आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना करतो, आपले जर कष्ट कमी करायचे असतील, आपला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर ही एक आपल्याला लाभलेली पद्धत म्हणजे ही एक आपल्याला वरदानच आहे. आणि मी पुनश्च एकदा श्री खंडागळे सर यांचे आभार मानतो आणि माझं हे जे आजचं व्हिडिओ
व्हिडिओ शूटिंग आहे हे बंद करतो.